Hello, my name is Swaroop Kailas Pudade. My NEET 2025 score is 611. I am an IIBN. I belong to Nandura district, Buldhana. My father is a farmer and my mother is a housewife. माझ्या गावी नांदुऱ्याला माझ्या मोठ्या बाबांचं एक मेडिकल शॉप आहे. मी तिथं नेहमी बसायचो. तर एकदा 8वीत असताना मी एक BMW कार माझ्या मेडिकल शॉपीच्या बाहेरून जाताना पाहिली. ते मी माझ्या मोठ्या आईला विचारलं की ही BMW कार कोणाची आहे. तर माझ्या मोठ्या आईनी सांगितलं की बाजूला एक शाळा आहे, तिथं मेडिकल कॅम्प आहे. तर त्या मेडिकल कॅम्पमध्ये हा डॉक्टर आलेला आहे. हा एक न्यूरोसर्जन आहे आणि त्यांची लाईफस्टाईल पाहून मला असं वाटलं आपण पण डॉक्टर व्हायचं. नीटच्या पेपरच्या दिवशी मी सकाळी लवकर उठलो होतो. माझ्या आईने मला शिवमंदिरात नेलं होतं दर्शनासाठी. त्याच्यानंतर माझं जे सेंटर होतं नीटच्या पेपरचं ते खूप दूर होतं, 50 किलोमीटर होतं आमच्या गावापासून. तर आम्ही ॲटो केली होती. तर आई, बाबा आणि मी तिथं गेलेलो होतो. तर आई आणि बाबा बाहेर थांबलेले होते. तेव्हा मी जेव्हा अंदर गेलो तेव्हा मी पाहिलं की मुलं खूप नर्वस आहे आणि मुलांना त्यांचा रोल नंबर पण समजत नव्हता, हॉल कोणचा आणि ते. पण मला ते पहिलेच माहीत होतं कारण की IIBमध्ये ते प्रॅक्टिस झालेली होती तेवढी. आणि जेव्हा मी अंदर गेलो तेव्हा मी पाहिलं की खूप टाईम आहे आता. तर 1.5 तास टाईम होता. तर मी 1 घंट्याची निवांत झोप काढली. नंतर फ्रेश झालो आणि पेपर भेटला आणि तो सॉल्व्ह केला. आणि जेव्हा पेपर हातात भेटला तेव्हा माझा एक प्लॅन होता पहिल्यापासून की बायो, केमिस्ट्री आणि फिजिक्स हाच ऑर्डर फॉलो करायचा. कसा पण पेपर येऊ, बायो, केमिस्ट्री आणि फिजिक्स पहिले म्हणजे करायचं याच ऑर्डरमध्ये. तर मी पहिले बायो घेतलं. तर बायो सॉल्व्ह झाल्यानंतर की मला असं वाटलं की 6-7 क्वेश्चन म्हणजे असे अलग वाटले. तर मी ते सध्यासाठी अनअटेम्प्टेड ठेवले. नंतर केमिस्ट्रीमध्ये पण 1-2 क्वेश्चन असे मला वाटले की ते आपल्याला नंतर येतील. आता जर आपण नर्वस आहे तर येणार नाही. आणि फिजिक्समध्ये तर लकीली माझे सेटमध्ये पहिले 4-5 क्वेश्चन सोपे होते आणि ते सॉल्व्ह केल्यानंतर मी पाहिलं की फिजिक्सचा पेपर पण हार्ड आलेला आहे, की त्यात खूप सारे क्वेश्चन अलग आलेले आहेत. तर मी ते क्वेश्चन जे मला माहीत होतं येणार नाही आहे, तर मी ते टाईम वेस्ट नाही केला. ते क्वेश्चन्स डायरेक्ट सोडून दिले, स्किप केले आणि फिजिक्सचा पेपर कंप्लीट केला. त्यानंतर टाईम उरला होता. तर मी माझे बायोचे 6-7 क्वेश्चन जे अनअटेम्प्टेड होते ते सॉल्व्ह केले आणि केमिस्ट्री आणि फिजिक्सचे जे जमले ते सॉल्व्ह केले, बाकी सोडून दिले. तर नीटच्या 180 क्वेश्चन्सपैकी मी 6 ते 7 क्वेश्चन सोडून दिले कारण की मला निगेटिव्ह मार्किंग ही रिस्क घ्यायची नव्हती. आपण आपली नीटची प्रिपरेशन करताना काहीच सोडलं नाही पाहिजे. आणि जे IIBमध्ये राऊंड्स होतात त्याच्यातले आपण सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट केले पाहिजे आणि समजा पेपरच्या वेळेस आपले क्वेश्चन सुटले तर घरी येऊन आपण हे सॉल्व्ह केले पाहिजे. आमच्या वेळेस काय झालं होतं, हार्ड क्वेश्चन आले तर आम्ही म्हणत होतो की हे क्वेश्चन नीटमध्ये येऊ शकत नाही आणि अनएक्सपेक्टेडली तसेच क्वेश्चन आले नीटमध्ये.